आणि पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह काढण्यात आलेलं आहे। घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे। त्यानंतर आता शरद पवार गटाच्या कार्यालयावरचं घड्याळ हे चिन्ह काढण्यात आलंय। थेट आपण पुण्यात जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतोय की शरद पवार यांच्या गटाच्या कार्यालयावरचं घड्याळाचं चिन्ह काढलं जाते। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय त्याचबरोबर अधिकृत चिन्ह जे आहे घड्याळ हे आता अजित पवारांकडे गेलेलं आहे। त्यामुळे आता हे शरद पवार गटाचं कार्यालय झालं। आधी खरं तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे पुणे शहराचं एकत्रित कार्यालय होतं। मात्र आपण पाहतोय की घड्याळ हे चिन्ह ज्या खरं तर कार्यालयावरती लावण्यात आलेलं होतं ते आपण पाहतोय की आता काढून टाकण्यात आलेलं आहे। आता हे शरद पवार गटाच्या अधिकृत कार्यालय जे आहे ते झालेलं आहे। आज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव जे आहे ते शरद पवार गटाला मिळालेलं आहे। अजूनही चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं नाही। मात्र आधीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिकृत चिन्ह जे घड्याळ होतं आपण पाहतोय की ते सध्या काढण्यात आलेलं आहे। पुणे शहराचं हे मध्यवर्ती कार्यालय होतं। इथूनच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार जो आहे तो चालवला जात होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झालं, अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर हा सगळा वाद केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आपण पाहतोय की या संपूर्ण कार्यालयावरचं घड्याळ हे चिन्ह जे लावण्यात आलेलं होतं ते सध्या आता काढून घेण्यात आलेले आहेत। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव जे आहे ते आता केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलेलं आहे। आणि खरं तर आपण पाहतोय की या शहराच्या कार्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुद्धा घड्याळाचं चिन्ह होतं, मात्र ते आता काढून घेण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस नवीन चिन्ह शरद पवार गटाला मिळालं त्यावेळेस खरं तर नवीन चिन्ह या कार्यालयावरती लावलं जाईल। मात्र आज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलेलं आहे। मात्र अजित पवारांच्या पक्ष कार्यालयावरचं घड्याळ हे चिन्ह काढण्यात आलं, म्हणजे पुण्यातलं हे कार्यालय हे शरद पवार गटाकडे राहणार आहे।